नमस्कार मित्रांनो. काय तुम्हाला पण YouTube कडून लाईव्ह स्ट्रीमिंगचं नोटिफिकेशन आलंय? तर मित्रांनो, की YouTube कडून अशी वारंवार आपल्याला नोटिफिकेशन येत असतात. तर मित्रांनो, आपण एक YouTube चॅनल काढलं, की पहिल्या प्रथम आपल्याला YouTube कडून YT स्टुडिओवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे, याच्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन येतं. त्याच्यानंतर आपण काय गाईडलाईन्स पाळायला पाहिजे YouTubeच्या माध्यमातून, तर याच्याबद्दलचं आपल्याला नोटिफिकेशन येतं. त्याच्यानंतर आपले की राउंड अप आपल्याला राउंड अपचं नोटिफिकेशन येतं. ते राउंड अपच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला आपण काय ट्रेंड चालू आहे आणि कशा पद्धतीचे आपल्याला व्हिडिओ करायला पाहिजे, याची संपूर्ण माहिती आपल्याला राउंड अपमध्ये येते. त्याच्यानंतर आपले 50 किंवा 50 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले, की आपल्याला हे लाईव्ह स्ट्रीमिंगचं आपल्याला नोटिफिकेशन येते. तर आता मित्रांनो, हे लाईव्ह स्ट्रीमिंगचं नोटिफिकेशन मला काल आलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते लाईव्ह स्ट्रीमिंगचं नोटिफिकेशन काल आलं असेल. तर आता तुम्ही बरेच जण गोंधळून असाल, की याचं करायचं काय? तर लाईव्ह स्ट्रीमिंग याचा अर्थ काय मित्रांनो? तर तुम्ही मोबाईलमध्ये लाईव्ह डायरेक्ट जाऊन तुमचे व्ह्यूअर्स, तुमचे सबस्क्रायबर्स यांच्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता किंवा त्यांच्याशी तुम्ही लाईव्ह बोलू शकताय. त्यांच्याशी तुम्ही लाईव्ह चॅटिंग करू शकताय. आता या लाईव्हचा आपल्याला काय फायदा असतो मित्रांनो? तर आपल्याला जे आपलं वॉच टाईम असते, ते वॉच टाईम वाढवण्यासाठी आपल्याला ह्याचा फार मोठा मित्रांनो फायदा होत असतोय. आता कसं असतंय मित्रांनो, की लाईव्ह स्ट्रीम हे आपण करत असताना, की समोर आपल्या जे व्ह्यूअर्स असतात, याचे आपण जे काही उत्तरं देतो, त्यामध्ये आपले किती वेळ जातो, हे आपल्या पण लक्षात येत नाही. कारण का, की त्याच्यामुळेच आपला हा वॉच टाईम वाढलेला असतो. तर एक वेळ आपले 50 किंवा 50 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले, की आपल्याला ही लाईव्ह स्ट्रीमची मित्रांनो आपल्याला अ, हे नोटिफिकेशन येत असते. तर मित्रांनो, YouTube आपण चॅनल चालू केले आणि YouTube चॅनल चालू केल्यानंतर आपण की कुणाचंही वैयक्तिक मार्गदर्शन न घेता आपलं YouTube चॅनल आपण चालू केलेलं असते. यामध्ये YouTubeमध्ये बरेच जण आपल्याला येऊन सांगत असतात, की आपण 1 दिवसाला तुमचं YouTube चॅनल मॉनिटायझेशन करून देतो. 1 दिवसामध्ये तुमचं 1000 सबस्क्राईब करून देतो. तर अशा कुठलेही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका मित्रांनो. कारण का, की जे कोण तुम्हाला अशा पद्धतीची माहिती सांगत असते, त्यांचं पहिल्या प्रथम तुम्ही प्रोफाइल चेक करा आणि प्रोफाइल चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की त्या व्यक्तीने कमीत कमी 500 व्हिडिओ किंवा 500 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांचे ते चॅनेल मॉनिटायझेशन झालेलं असते. तर मित्रांनो, आपल्याला थोडंसं सबस्क्राईब वाढलं, की आपल्याला जरा बरं वाटतं, की कसं असतंय आशा निराशा याच्या गर्गेत आपण हे YouTube चॅनेल आपण चालू केलेलं असते. काही-काही वेळा असं असतंय, की आपल्या जर का व्हिडिओला व्ह्यूज आले नाहीत किंवा आपले सबस्क्राईब जर का वाढले नाहीत, तर आपण नाराज होऊन जातो. तर मित्रांनो, नाराज होण्याची काही गरज नाही. कारण का YouTube चॅनेल कसं चालवायचं याची संपूर्ण गाईडलाईन्सच YouTube देत असते. त्यामुळे त्या गाईडलाईन्स तुम्ही जर का फॉलो केल्या, तर आपल्याला YouTube चॅनेलवर काम करणं फार अवघड जात नाही. तर आता मित्रांनो, आपली सबस्क्राईब वाढवायसाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हे तुम्हासनी मी सांगतो. तर मित्रांनो, की आपण शॉर्ट व्हिडिओ दिवसातून 4 शॉर्ट व्हिडिओ कमीत कमी अपलोड करायला पाहिजे. बरं ते शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना पण एक टायमिंग फिक्स ठेवायला पाहिजे. सकाळी 8:00ला, दुपारी 12:00ला, सायंकाळी 5:00ला आणि रात्री परत 8:00ला. अशा 4 वेळेला जर का तुम्ही YouTube शॉर्ट जर का तुम्ही अपलोड केले, तर तुमचे YouTube शॉर्ट निश्चितच तुमचे व्हायरल होतात. आणि व्हायरल जसं YouTube शॉर्ट होईल, तसं तुमचं सबस्क्रायबर आपोआप वाढायला चालू होतात. आता हे तुम्ही म्हणणार, की एवढं तुम्ही आणणार कुठून? YouTube शॉर्ट आणणार कुठून? तर मित्रांनो, आपले स्वतःचे जर का YouTube व्हिडिओ असेल, तर चांगलंच. तर किंवा आपण काय करायचं, की घरातून थोडा वेळ बाहेर पडायचं आणि आपण व्हिडिओ शूट करायचे
घरी येऊन ते व्यवस्थित एडिटिंग करायचं आणि ते पाठवायचं. बरं YouTube शॉर्ट आपल्याला किती वेळाचा असावा? तर YouTube शॉर्ट कमीत कमी 15 मिनिटाचा आणि मग जास्तीत जास्त तुम्ही किती पण 20-25 मिनिटं म्हणजे त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवता येईल, अशा पद्धतीचा YouTube शॉर्ट आपल्याला असायला पाहिजे. तर असं जर का YouTube शॉर्ट जर का तुम्ही व्यवस्थित पद्धतीने टाकले, तर तुमचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढतात आणि तुमचे व्ह्यूअर्स सुद्धा तुम्हासनी झपाट्याने येतात. बरं आता YouTube शॉर्ट टाकून झाले, की आपल्याला तिथं थांबायचंय का? तर नाहीये. तर आपल्याला चॅनल ग्रो करायसाठी आपल्याला लाँग व्हिडिओ टाकायला पाहिजे. तर लाँग व्हिडिओ टाकत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची अडचण येते ती कंटेंटची, की आपण कुठल्या कंटेंटवर आपण व्हिडिओ तयार करायचा आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा. तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ कंटेंट हा एकसारखा असला पाहिजे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही जे काही बोलताय, त्याच्यावर तुम्हासनी उद्याच्या पण व्हिडिओवर बोलता यायला पाहिजे. मग भले तुम्ही आठवड्यातून 1 वेळा व्हिडिओ टाका, आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ टाका, आठवड्यातून 3 वेळा व्हिडिओ टाका किंवा तुम्हासनी जर का वेळ असेल, तर दररोज व्हिडिओ टाका. पण त्या व्हिडिओवर तुम्हासनी म्हणजे आज जो व्हिडिओ टाकलाय त्याच पद्धतीने पुढे त्यावर बोलता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं तुम्ही कंटेंट निवडा आणि डिस्क्रिप्शनमध्ये एकच काय ते तुम्ही हे निवडा, की आपली आपण मोटिव्हेशन चॅनल करणार आहे, ब्लॉग करणार आहे किंवा एज्युकेशन करणार आहे. ते एकच हे निवडा. त्यामुळं काय होतं, की YouTubeला सुद्धा आपले व्हिडिओ कुणाकडं, कुठल्या व्ह्यूअरकडे पाठवायचे हे सोपं जातं. तर मित्रांनो, की आपण व्हिडिओ करीत असताना प्रत्येक वेळी, की कंटेंट हे आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळत जातं. आपण आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट वाचत जावा. त्या कमेंटमध्येच आपलं कंटेंट दडलेलं असतं. तर आपण काही-काही वेळा काय होतं, की आपल्या त्या व्हिडिओमधल्या कमेंट वाचत नाही आणि आपण तिथंच फसतो. तर एखाद्याने जी काही कमेंट केलेली असते, त्या कमेंटचा आधार धरून आपल्याला व्हिडिओ करता येतो मित्रांनो. आणि एडिटिंग करताना एकदम चांगला आणि व्यवस्थित करा, की जेणेकरून आपला व्हिडिओ सोडून आपला व्ह्यूअर्स दुसरीकडे जाणार नाही. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओचा थंबनेल. आपल्या व्हिडिओचा थंबनेल आपल्या एकदम उठावदार आणि असा व्ह्यूअरच्या एकदम नजरेत भरला पाहिजे. अशा पद्धतीचा पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, की व्ह्यूअर्सला आपला थंबनेल बघताच त्यांना लक्षात येतं, की अरे बाबा, की या व्हिडिओमध्ये आत काय आहे? त्यामुळं की व्ह्यूअर्स आपला व्हिडिओ सोडून दुसरीकडे जात नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ जर का तुम्ही केले, तर तुमचे सबस्क्राईब 100% वाढतील आणि तुमचे व्ह्यूअर्स देखील वाढतील. फक्त खचून जाऊ नका, की YouTube जर्नी ही आपली अशीच असते आणि माझे YouTube चॅनेल चालू करताना पण माझी अशीच परिस्थिती होती, की YouTubeला एकतरी सबस्क्रायबर येत नव्हते, व्ह्यूअर्स नव्हते. अशा निराशेच्या गर्गेत आपला YouTube आम्ही चालू केला. माझी अवस्था कशी असते, की मित्रांनो लॉकडाऊन पासून पावसाळा आला, की मी YouTube चॅनल चालू करतोय आणि त्याचे सबस्क्राईब एक 100 भर झाले, की YouTube चॅनल मी बंद करतो. कारण का, की मी काहीतरी वेगळ्या उद्योगाला लागलेला असतोय आणि ते YouTube चॅनलकडे माझं दुर्लक्ष होतंय. पण मित्रांनो, एक वेळा YouTube चॅनल चालू केलं, की त्याच्यावर काम करायला तुम्ही चालू करा. कारण का, की जसं सबस्क्राईब वाढतील, जसं व्ह्यूअर्स वाढेल, तसं आपल्याला देखील त्या YouTubeमध्ये इंटरेस्ट यायला चालू होतो. त्यामुळं की आपण YouTubeमध्ये आपल्याला काम करायला पाहिजे. आता मी आत्ताच्या घडीला तरी कमीत कमी त्या YouTubeवर 2 तास वेळ देतो. म्हणजे व्हिडिओ करणे, त्याच्यानंतर एडिट करणे आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ अपलोड करणे. ही सगळी कामं करायला मला कमीत कमी 2 तास जातात. तर YouTube हे आपलं एक कामच आहे. असं समजून आपण YouTube व्हिडिओ जर का करत राहाल, तर आपल्याला यश मात्र मित्रांनो निश्चित येईल. आपल्या YouTube व्हिडिओला आपल्या मित्राकडून किंवा आपल्या नातेवाईकाकडून किंवा कुणाकडूनही सबस्क्रायबर करून घेऊ नका.
त्याचं काय होतं मित्रांनो, की आपला मित्र, आपले नातेवाईक आपलं मन राखायसाठी आपले सबस्क्राईब करतात, पण आपला परत व्हिडिओ बघत नाहीत. त्यामुळं तो आपला जेन्युइन सबस्क्राईब होत नाही आणि YouTubeच्या ही अशी गोष्ट लक्षात यायला वेळ लागत नाही. त्यामुळं असे सबस्क्रायबर आपल्याला नसलेलं चांगलं. YouTubeच आपल्याला चांगल्या गाईडलाईन्स देत असते. त्यामुळं YouTubeच्या माध्यमातून हळू सबस्क्रायबर का होईना, पण वाढत राहतात. असे सबस्क्रायबर आपल्यासाठी चांगले असतात. पण असे आपण की याच्याकुंड त्याच्याकुंड घेऊन सबस्क्राईब करू नका. त्याच्यामुळं आपल्यालाच प्रॉब्लेम येतो आणि YouTube ही आपली जी आपण बोगस जे सबस्क्रायबर करून ठेवले, हे बरोबर ओळखून ठेवतो. YouTube व्हिडिओ करीत असताना कुणालाही लाजू नका. कोण आपल्याकडे हसत असेल, कोण आपली चेष्टा करीत असेल, त्याच्यावर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आज जी हसणारी माणसं आहेत, तीच माणसं उद्या तुमचं यश बघून तुमच्यावर जळतील. तुम्हासनी जर का माझा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, की आणि विशेष म्हणजे तुम्ही मला कमेंट करा, की त्या कमेंटचं मी तुम्हाला निश्चितपणे उत्तर देईन. अ, आणि त्याच्यामधून आपल्याला नवनवीन कंटेंट मिळत राहील. माझी पण आणि तुमची पण YouTube जर्नी अशीच आनंदाची आणि चांगली जावो, एवढी मी आशा करतो. जय हिंद.